आप देख रहे हैं आवाज इंडिया टीवी। इस काल में, इस दौर में जब कोरोना के बाद अब थिएटर खुलने लगे हैं तो नई नई फिल्में आ रही है और इन फिल्मों में विशेषता अंबेडकरवादी फिल्में, बहुजनवादी फिल्में या फिर समता, स्वतंत्र, न्याय, बंधुता पर आधारित फिल्में भी आना शुरू हो गई है। अच्छी शुरुआत है। आज़ादी के 70 सालों के बाद इस तरह का फिल्म दक्षिण से शुरू है और महाराष्ट्र में भी इस तरह की फिल्म आ रही है। हम बात कर रहे हैं आज जो फिल्म रिलीज हो रही है वो है मराठी फिल्म जयंती, जो इसी विचारधारा पर आधारित है। बाबा साहब का जो सपना था कि जाति टूटनी चाहिए, जाति भेद नष्ट होना चाहिए, इसी पर आधारित ये फिल्म है। ये फिल्म है मराठी में, इसलिए इसकी चर्चा भी हम मराठी में करेंगे। हमारे साथ इस वक्त स्टूडियो में ज्ञानेश्वर रक्षक जी है, अरविंद माडी साहब है। आप दोनों का बहुत बहुत स्वागत। आपण मराठीत चर्चा करूया। मराठीत एक फिल्म आलेली आहे जयंती, आणि आपण सगळ्यांनी मिळून काल तो प्रीमियर शो पाहिलेला आहे। अरविंद माडी साहेब, मी आपल्याला विचारेल की या प्रकारचे विषय म्हणजे ते फिल्म असो की आता जय भीम फिल्म असो किंवा कर्णान असो किंवा सरपट्टा असो, या प्रकारच्या विषयावर चित्रपटांची सुरुवात झालेली आहे आणि आता जयंती आलेली आहे। आपल्याला काय वाटते चित्रपटसृष्टीत असे विषय येणं, म्हणजे त्या बाबतीत काय बोलाल तुम्ही? अशा प्रकारचे सिनेमे आज येत आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि हे सामाजिक परिवर्तनाची एक नांदी सुरू झालेली आहे। मागील 25-1-2 पिढीपासून हे प्रबोधनाचं कार्य खूप जोरात चालू आहे। विशेष करून माननीय कांशीरामजी साहेबांनी जी मुवमेंट बांधली, त्यांची एक पिढी आणि आता आमच्यासारख्याची एक पिढी सतत या प्रबोधनामधून जात आहे। लोकांमध्ये सामाजिक मन निर्माण करण्याचं कार्य सुरू आहे। कारण काय की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटलं तर समाज मन बदलल्याशिवाय, मनुष्याच्या मनाचा विकास झाल्याशिवाय बाकी समाजाचा विकास होत नाही आणि समाजाचा विकास झाल्याशिवाय तो नवा राष्ट्र निर्माण किंवा देशाचा विकास होऊ शकत नाही। तर आता ही जे जयंती सारखे सिनेमे जे आलेले आहेत, हे नवीन साहित्य हे म्हणजे समाज मन घडवणे, आणि साहित्याचं दुसरं नावच म्हणजे सामाजिक बांधिलकी आहे। तर सामाजिक परिवर्तन जर करायचं असेल तर सामाजिक बांधिलकी या साहित्याने स्वीकारली पाहिजे। तर साहित्यामध्ये मीडिया हा एक प्रकार आहे जे भाषणापेक्षा किंवा सामान्य लोक वाचनापासून दूर गेलेले आहेत। तर अशा वेळेला हे इन्स्टंट एनहान्स लोक जागृतीसाठी हा मीडिया खूप आवश्यक आहे। आणि मी जे काल पाहिला प्रीमियर शो, मी गदगद झालो की अशा प्रकारचे सिनेमे जेवढे जास्तीत जास्त येईल ग्रास रूट पर्यंत, समाजापर्यंत जाईल आणि मन तयार होईल। बिलकुल, समाजात असे चित्रपट येणं जरुरी आहे। रक्षक साहेब, म्हणजे तुकडोजी महाराजांचा वसा आपण घेऊन समोर आले आहात आणि प्रबोधनाचं एक मोठं काम तुकडोजी महाराजांनी केलं, ग्रामगीतेद्वारे केलं आणि गावागावात जाऊन कीर्तनाद्वारे जाती कशी दूर करता येईल याच्यासाठी प्रबोधन केलं। या सगळ्या प्रबोधनात अनेक संत मंडळींनी पण प्रबोधन केलेलं आहे। या सगळ्या प्रबोधनाच्या काळात हा चित्रपट समाज प्रबोधन करू शकेल असं आपल्याला वाटतं का? बिलकुल निश्चित। कारण या चित्रपटाचं सर्वात जर कुठलं म्हणजे खरं जर त्याच्यामधलं मी जे पाहिलं की बोलीभाषा ही माणसाच्या मनाला भिडते। तुम्ही पहा की जेवढी संत परंपरा आहे त्या संत परंपरेने बोलीभाषेचा वापर आपल्या प्रबोधनात केला। त्यांनी खूप सुपेस्टिक किंवा खूप शुद्ध मराठी आणि मग पुणेरी मराठी अशा प्रकारचा वापर केला नाही। गाडगे बाबा सहज बोलायचे, तुम्ही देव पाहिला का रे, कुठं असते देव, मग देवळात देव असते, मग तुमचा देव अंग बी धुत असं, मग तुमचा देव कपडे बी घालत असं। ही ज्या भाषेतून ते संवाद साधायचे ती बोलीभाषा जयंती सिनेमामध्ये वापरली ती मला सर्वात जास्त जमेची बाजू दिसते। कारण माणूस जेव्हा आपल्या सर्व सवंगड्याशी किंवा मित्रपरिवाराशी जेव्हा सहज भाषेत बोलतो, जी त्याची मायबोली असते, त्या भाषेत त्याला एकदम पटायला लागतं की म्हणजे डॉक्टर सुद्धा एकदम चांगल्या भाषेत बोलायला लागला तर ते पेशंटला पटत नाही। पण पेशंटला त्यांनी जर साध्या शब्दांमध्ये, जो रोजच्या त्याच्या बोलीमध्ये जर त्याला बोललं, अबे तुला काही होत नाही असं म्हणता बरोबर त्याच्यातला अर्धा रोग दुरुस्त होतो। तशी ही भाषा मला वाटतं पूर्ण सिनेमाची थीम आणि ती स्क्रिप्ट, अशा समाज परिवर्तनाचे अनेक सिनेमा आले, याच्यात काही मत नाही, पण याच्यामध्ये रोजची जी जीवनातली प्रसंग दाखवल्या गेलीत आणि ते टपरीवर बसणारी मुलं किंवा टपरीवर बसणारी जो समूह आहे
तो अशा परिस्थितीतून आलेला असतो की त्याचं जीवन म्हणजे काबाड कष्ट असतं, पण त्या काबाड कष्टी जीवनामध्ये सुद्धा सहज बोलता बोलता त्याच्यामध्ये विनोदही यायचा आणि विनोदामध्ये सुद्धा बोलता बोलता एकदम सिरियसनेस आणि जीवनाचा आशय त्यासोबत सामाजिक परिस्थिती सुद्धा त्या बोलण्यातून जाणवायची. मला वाटतं निश्चित हा सिनेमा समाज जीवनावर मोठा आणि तरुण पिढीवर, कारण आज तरुण पिढीची डोकं भडकवण्याचं जे मोठं षडयंत्र सर्व बाजूनी चालू आहे, ते आपण त्याला कोणाला एकाला दोष देण्यात काही अर्थ नाही. अनेक बाजूनी समाज मनातली जी तरुण पिढी आहे ही भरकटलेली आहे. त्यांना कुठेतरी जाती, धर्म, पंथ, भाषा यावर वाटल्या जात आहे, द्वेषाच्या बीज त्यांच्यामध्ये पेरल्या जात आहे आणि त्याचं सुंदर गुंफण आणि कमीत कमी शब्दात या ठिकाणी मांडताना सहज त्याच्या हातामध्ये कुठेतरी बाबासाहेब येतो आणि कुठेतरी मग शिवाजी येतो. शिवाजीचं जीवनचरित्र येतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र असतं. मला वाटतं बुद्धत्वाकडे जो शांतीचा मार्ग आहे तो, आणि हा सिनेमा फक्त याला नाही तर जगाला सुद्धा, जगामध्ये जे आज भांडणं दिसत आहेत तर त्याला सुद्धा एक दिशा देऊ शकतं असं मला वाटतं. माळी साहेब, आपण अनेक कलावंतांसोबत काम केलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन केलं आहे. आपण एकंदरीत या चित्रपटाचा प्लॉट पाहिला आणि चित्रपटात जे चेहरे दिसतात ते सगळे पाहिले तर आपल्या परिचयाचे चेहरे आपल्याला दिसतात. कधीतरी आपण त्यांना भेटलो आहे, त्यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे, असे चेहरे येतात. प्रस्थापित सिनेमा जो आहे त्याला त्यांनी दखल घ्यावी अशा कलावंतांना घेऊन बनवलेला हा चित्रपट आहे. आपल्याला असं वाटते का की प्रस्थापित चित्रपटाच्या समोर हा चित्रपट जातो आहे? प्रस्थापित लोक जे आहे ते मीडिया म्हणजे सिनेमाच्या नावाने गृहकलह निर्माण करत आहे. जसं मी म्हणेल की मीडियाने म्हणजे टीव्हीने नातेगोते तोडले आणि आता मोबाईलने परिवार तोडले. लोक एकलकोंडे आणि अनडिव्हिज्युअल झाले, म्हणजे इंडिव्हिज्युअल झालेले आहे, अनसोशल आणि इंडिव्हिज्युअल झालेले आहेत. तर आता जे प्रस्थापित लोक जे प्रचलित सिनेमे बनवतात त्याच्यामध्ये नुसतं शृंगार, काय म्हणतात, बदफैली, खोटं कसं बोलायचं, व्यभिचार कसा करायचा, अंधश्रद्धा, समाजामध्ये विकृती, हिंसाचार निर्माण केलेला आहे ह्या लोकांनी. आणि हे जे टपोरी लोक त्यांनी निर्माण केलेले आहे. आपण या सिनेमामध्ये आपण या टपोरी मुलांना माणूस कसं बनवतोय, ह्युमन इंडस्ट्री, म्हणजे जे जयंती सिनेमा आहे हे एक प्रकारची ह्युमन इंडस्ट्री आहे, म्हणजे माणुसकी निर्माण करणारा कारखाना. कारण मनाचा सुधार केल्याशिवाय बाकी सुधार फजूल आहे असं आपण म्हणतो. तर मन बिघडवण्यावाले काम प्रस्थापित लोक करतात, ताकी ते लोक जातीमध्ये वाटले जाईल, झगडत राहील आणि भाग्य कर्मामध्ये जैसे ते पडून राहील, ते आपला विकास करणार नाही. परंतु या सिनेमामध्ये एकदम रिव्हर्स, की पहिले माणूस तो बनला पाहिजे, तो आपला समाज घडवेल, देश घडवेल. आणि जे कष्टकरी प्रवृत्ती, आता ऐतखाऊ प्रवृत्ती जे निर्माण केलेली आहे लोकांनी, फुकटचं कुठून भेटेल. तर यामध्ये हिरोनी काय केलं की तो टपोरी असून जेव्हा तो जेलमध्ये त्यांनी वाचन केलं आपल्या महापुरुषाला ते समजले, तर त्यांनी स्वतः कष्टापासून सुरू केलं, म्हणजे रेडीमेड नाही. तर भांडे घासण्यापासून त्यांनी विलन, मग तो एक प्रकार उद्योजक झाला. हे फार जमेची गोष्ट आहे की यामुळे काय होईल, जे नवीन जे मुलं आहेत जे कुणातरी नेत्याच्या किंवा लिडरच्या मागं आपली काहीतरी म्हणजे गुलामाचं जीवन जगतात, त्याच्यात स्वाभिमान निर्माण होऊन ते सुंदर समाज निर्माण करण्याचं हे एक प्रयोजन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का असे सिनेमे अजून जास्त बनले तर गती येईल या परिवर्तनाला. बिलकुल. रक्षक साहेब, एक महत्त्वाचा संदेश हा चित्रपट देतोय. चित्रपटाच्या काही सीन्समध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे की जे महापुरुष आहेत, मग ते बाबासाहेब असो, शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असोत, यांची जयंती म्हणजे जल्लोष सादर करणे म्हणजे जयंती असं नाही, तर त्यांच्या विचारधारेवर चालणे म्हणजे जयंती. ह्या सगळ्या प्रसंगाचा समाज मनावर फरक पडेल, युवकांवर फरक पडेल, त्यांची विचार करण्याची दिशा बदलेल असं आपल्याला वाटतं का? हा निश्चित आहे. कारण तुम्हाला सांगतो की कधी माणूस जो बिघडतो तर संस्काराची बीज पेरण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो. म्हणजे ज्यांना ही म्हणजे ज्यांच्याकडे ही जबाबदारी असते, मग ते आई वडील असो, समाज असो आणि समाजातले धुरीण असो, आपण काय करतो की समाज प्रबोधन करताना आपण प्रबोधनातून बोलताना अनेक गोष्टी बोलतो, पण त्याचा आपल्या मनावर किती परिणाम झालेला आहे
आपण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं बोलले, तुकाराम महाराज असं म्हणाले, तुकडोजी महाराज असं म्हणाले, गाडगेबाबा असं म्हणाले. हे सगळं आपण सांगतो, पण आपण जगताना त्याच्या विरुद्ध दिशेने जगत असतो पुष्कळशी माणसं. आणि जी समाजामध्ये जसं बोलतात तसं जगतात. कारण तुकारामांनी म्हटलं ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तर निश्चित या सिनेमामधून, कारण माणूस हा माणसाच्या मनावर आणि कमी वेळामध्ये जास्त परिणाम करणारा जर कुठला मीडिया असेल तर तो चित्र किंवा असे चित्रपट आहे. आणि समाज म्हणजे बिघडतं. मला आठवतं की काही वर्ष आधी एक गीत खूप प्रचलित झालं होतं एका सिनेमातलं, आतिक्या खंडाला. आणि त्यावेळेस नागपूरला विद्यार्थ्यांचं एक मोठं अधिवेशन, किशोर मोड, संध्या राजूरकर या सगळ्या मंडळींनी, तरुण पोरं कॉलेजमधली आणि एक विद्यार्थ्यांची संघटना यांनी बांधली होती. आणि त्याच्या उद्घाटनाला त्यांनी त्यावेळेसचे पोलीस कमिशनर नागपूरचे जे होते अरविंद इनामदार यांना बोलावलं होतं. त्या भाषणात अरविंद इनामदारांनी आपल्या स्टाईलमध्ये बोलले की आजची पिढी बिघडलेली आहे, तुम्ही पोट्टे बिघडले आहेत आणि रस्त्यानं तुम्ही अशा प्रकारचं गाणे म्हणत जाता, अमुक जाता, तसं ते बोलले. मी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून लिहिलं की इनामदार साहेब आपण अर्धसत्य बोलला. कारण त्या मुलांना त्या सिनेमाचं गाणं कोणी शिकवलं? त्यावेळेस टीव्ही नव्हते, पण पानठेल्यावरचे रेडिओ आणि हॉटेल्स मधले रेडिओ जोरजोरात आवाज करून ही गाणे चौका चौकातून ऐकायला तरुण म्हणायचा. मी म्हटलं आमची पोरं इतकी हुशार आहेत, अजूनही आमची पोरं इतकी संस्कारित आहेत, कारण त्यांच्या घरामध्ये त्यांची आई, त्यांची आजी ही अशिक्षित होती, पण पाळण्यात झोपवताना ती कुठल्या तरी बाबासाहेबाची गाणे म्हणायची, ती कुठेतरी तुकारामाचे अभंग म्हणायची, जनाबाईचे अभंग म्हणायची. आणि त्यातून त्यांच्या लहान बालपणावर जे संस्कार झाले होते त्यातून मुलं म्हटलं रस्त्याने गाणे म्हणत असतील, पण अजूनही कुठल्या पोरींना रस्त्यावर छेडखानी करण्याची हिंमत करत नाही. तर सिनेमाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मनावर बिंबवल्या जातात किंवा कुठल्याही याच्यातून प्रसिद्धी माध्यमातून. तर मला निश्चित वाटतं की काय झालं, महापुरुषांच्या जयंती असो, पुण्यतिथी असो, खरंच आज त्या मनोरंजनाच्या साधनं झाली आहेत. डीजेचा मोठा आवाज काढणे आणि त्यावर नाचणे म्हणजे आम्हाला वाटतं की आम्ही बाबासाहेबांचे किंवा कुठल्याही महापुरुषांची जयंती उत्सव माणूस हा लोकप्रिय उत्सवप्रिय आहे, याच्यात काही दुमत नाही. कारण माणसाच्या रोजच्या रुटीन जीवनामध्ये कुठेतरी आनंदाचे क्षण असले पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण आपण आनंद कशाला समजून आलो? मनोरंजनाला आनंद समजून आलो. आणि मनोरंजन काय असतं की एखाद्याला त्या मनोरंजनातून त्रास होतो, मानसिक त्रास होतो. जसा डीजेचा आवाज मोठा असल्यामुळे पाहिलं आपण की जी म्हातारी माणसं आहेत त्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत किंवा कुठल्याही आरोग्याचे, तर ती त्यांच्या कांटळ्या आणि त्यांना इतकं अस्वस्थ होऊन जातात ते हे डीजेचा आवाज ऐकल्यावर. ते बोलतात घरामध्ये तर नातू सुद्धा ऐकायला तयार नसते, मुलं सुद्धा ऐकायला तयार नसते. एक दिवस तर वाजून आलो, तुम्ही मरता का एवढ्याचे, आणि अशा प्रकारचे शब्द त्यांच्या कानी पडतात. त्यांना वाटतं तरुण पोरांना की आपण आनंद घेऊन आलो. तो आनंद नसतो, तो मनोरंजन असतो. आनंद तो असतो की ज्याच्यामुळे दुसऱ्यालाही त्रास होत नाही, दुसऱ्यालाही काहीतरी चांगलं मिळतं आणि आपल्याही मनाला समाधान मिळतं की मी याला काहीतरी दिलं. जसं एखादं पुस्तक आपण एखाद्याला देतो आणि तो पुस्तक वाचल्यानंतर आपलं जीवन बदलवतो, जिथे संत्यांनी या सिनेमामध्ये ते केलं आहे की त्याच्या हातात जर ते लिटरेचर आलं नसतं, ते पुस्तक आलं नसतं. आणि हे खरं आहे की जेवढे महापुरुष जगाच्या पाठीवर झाले त्यांना कुठल्या तरी पुस्तकाने त्यांचं मस्तक दुरुस्त केलेलं आहे. मग तुकडोजी महाराज असो, गाडगे बाबा असो, हे सांगतात की आम्ही ती संस्काराची बीज कुठून तरी वेचली आणि त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. आणि हे निश्चित मला असं वाटतं की आजची तरुण पिढी बिघडलेली नाही आहे, त्याला बिघडण्याचे जे षडयंत्र, कारण जाहिरातीचं युग आहे आणि जाहिरातीच्या युगामध्ये माझा माल खपवायचा आहे. मग तो माल चांगला आहे की वाईट आहे? कारण रेपर चांगलं असलं पाहिजे, आतमध्ये माल कुठलाही असो. तसं आजचं समाज जीवन झाले. माळी साहेब, एक अजून सुंदर विषय या चित्रपटात आहे. हा नायक जो आहे, ज्याला संत्या म्हणतात, नंतर तो संतोष होतो. हा जो नायक आहे तो आदिवासींना सोबत घेतो, दलितांना सोबत घेतो, स्वतःही तो सोबत आहे, मुस्लिमांनाही सोबत घेतो. एक देशात जे विघटनवादी विचारधारा आहे त्यालाही उत्तर सहिष्णुतेतून या चित्रपटाने दिलं असं आपल्याला वाटतं का? निश्चितच वाटतं. कारण या सिनेमामध्ये त्यांची जरी तो शिवाजीला मान्यवाला असला, ओबीसी असल्यामुळं, तरी त्यांचे जे मित्रमंडळी होते ते जय भीमवाले होते त्याच्यात, आणि त्याच्यासाठीच त्या वर्गणीवरून सर्व हे झालेलं आहे. दुसरी गोष्ट, डेकोरेशनवाला जो दाखवलेला आहे तो मुस्लिम दाखवलेला आहे, आणि ज्या महिलेवर अत्याचार झाला ती आदिवासी दाखवली आहे.
तर हे सर्व आणि त्याची स्टोरी जेव्हा पुढे जाते तेव्हा यांना जोडण्याचं काम त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर त्याच्यामुळं बाबासाहेबांचं जे ॲनालिसिस ऑफ कास्टचं जे स्वप्न होतं की जातीहीन समाज रचना निर्माण झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, तर प्रत्येक जातीमध्ये एक वेगळं राष्ट्र होईल, तर ती संकल्पना याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून त्याचं जे कथानक आहे हे फारच म्हणजे म्हणून म्हटलं काय एक नवराष्ट्र आणि जातीहीन समाज रचनाचं राष्ट्र निर्माण करण्याच्या योगांचे योग्य पाऊल आहे असं मला वाटतं. बिलकुल. एक दर्शक म्हणून आज जे दर्शक चित्रपट पाहायला जाणार आहेत किंवा आठवड्याभरात जाणार आहे, त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? संदेश तर हे दिल की उत्सव हा माणसाचा एक हे असतो. प्रत्येकाला वाटते सण उत्सव किंवा नाचणे गाणे, परंतु नाचण्या गाण्यातून जी विकृती निर्माण होऊन राहिली ती कुठेतरी थांबली पाहिजे, नाहीतर येणाऱ्या पिढीला ती घातक ठरेल. आणि म्हणून मी प्रेक्षकाला हा संदेश देईन किंवा प्रेरणा ज्याला आपण म्हणतो एनकरेजमेंट, जसं साहेबांनी म्हटलं की पुस्तक माणसाचं मस्तक घडवते आणि मग तो कोणालाही नतमस्तक होत नाही. जेव्हा हिरो आपला गुलाम होता तेव्हा तो एक MLA जो बेवडा चिल्लर MLA जो म्हणजे काय म्हणजे अनैतिक माणूस, त्याच्या तो म्हणेल तसा तो वागत होता. पैसे कुत्र्याला जसं आपण तुकडा टाकतो तसे त्याच्या पुढे पैसे टाकले पार्टीला बिर्याणीला, का ते लोक सत्याला असत्याला म्हणजे बदलून टाकायचे, म्हणजे नैतिकता नव्हती. तर पुस्तक वाचल्यामुळं त्या हिरोमध्ये जे नैतिकता आली आणि जो मानसिक बदल झाला, असा बदल म्हणजे ही प्रेरणा त्याच्यामध्ये मास्टरचा रोल खूप जबरदस्त आहे. कारण जसं म्हणतात ना, टीचर्स आर द गार्डियन ऑफ द सोसायटी. शिक्षक नुसतं विद्यार्थ्याला शिकवत नाही, तर तो 2 पिढ्या म्हणजे जे ट्रान्सफर होते, एक जनरेशन दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होते, तर तो राष्ट्राचा निर्माता ठरतो, दुसऱ्या पिढीला घडवतो, तो म्हणजे ट्रान्सफर करतो एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला. तर शिक्षकाची भूमिका त्याच्यामध्ये खूपच चांगली आहे. मला फारच सांगावंसं वाटते लोकांना की तो सिनेमा लोकांनी परिवारासहित आवश्यक पाहायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सर्वच आहे, मनोरंजन बी आहे आणि थीम बी आहे. आणि थिंग्स आर क्रिएटेड सो दी थीम, ज्याला असं बाबासाहेबच म्हणाले होते की थीम जशी असली तसे थिंग्स क्रिएट केल्या जातात. तर ब्राह्मणिकल जे व्यवस्था आहे प्रस्थापित, त्यांची जी थीम आहे ती विषमतावाद आहे, गैरबराबरी, जाती व्यवस्था, अंधश्रद्धा, त्यासाठी ते थिंग्स क्रिएट करतात सिनेमाद्वारा किंवा साहित्य, त्यांचं साहित्य तसंच राहते. परंतु हे जे बाबासाहेबांनी जे सांगितलं का तुम्हाला अशी तुमची थीम जी आहे ते संविधान आहे, संविधान म्हणजे मानवतावाद, एकमेकासाठी जगणे, समानता, तर अशी मानसिकता डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला थिंग्स क्रिएट केल्या पाहिजे. वी हॅव टू एक्सेप्ट द चॅलेंज की ब्राह्मणवादी व्यवस्था प्रस्थापित लोक जर पाजू शकते आणि लोकांपुढे, तर तुमच्याजवळ एवढे सुंदर विचार आहे तर तुम्ही का पाजू शकत नाही? तर तुम्ही हे चॅलेंज एक्सेप्ट केलं पाहिजे असं बाबा. आणि त्यासाठी ते तुमचं अमृत पाजण्यासाठी तुम्ही थिंग्स क्रिएट करा. व्यवस्थेनं जसं प्रचलित व्यवस्थेनं जसं उलटे थिंग्स केले, तुम्ही सुद्धा संगीत, नृत्य, कला, संस्कृतीतून आपला अमृत लोकांना पाजा. तर हा प्रयास प्रोड्युसर डायरेक्टरने जो जयंती सिनेमा बनवला, शैलेजी नरवाडे हे फार मोठे अभिनंदनास पात्र आहे. तर अजून त्यांच्यापासून प्रमोट होऊन किंवा त्यांनी सुद्धा स्वतः असे अनेक सिनेमे एका मागून एक बनवत राहावं असं मला वाटते. मी त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो आणि प्रेक्षकाला आग्रह करतो की तुम्ही आवर्जून पहा, आपल्या नातेवाईकाला घेऊन जा, हे फार मोठं पुण्याचं काम होईल असं मी मानतो. बिलकुल. रक्षक साहेब, माळीसाहेब जसं म्हणतात की सिनेमाच्या बाबतीत तुम्हाला दर्शकांना काय सांगावं असं वाटतं, प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं? आणि काय झालंय की भारतात संत परंपरा किंवा महापुरुषांची परंपरा आहे हे आपण नेहमी बोलत असतो, पण मुळात कसं आहे की या देशामध्ये एकीकडे एक मोठा विचाराचा आपल्याजवळ शिदोरी असताना सुद्धा हा देश भरकटत का जातो, त्याचं कारण आहे संभ्रम निर्माण करणारा पण एक विचार इथल्या जनमानसात रुजलेला आहे. आणि तो नेहमी परंपरेने संभ्रम निर्माण करत असतो. म्हणजे आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा शेवटपर्यंत न्याय कधीच लागत नाही. म्हणजे त्याला कधी आपल्याला एंड कळत नाही की ही घटना घडली ती सत्य होती की असत्य होती. तर हा जो ज्या प्रकारे हा विचाराचा सगळा घोळ सुरू आहे, मला असं वाटतं की महापुरुषांनी आपल्या विचारांमध्ये, तुकडोजी महाराज एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात, कोण कहता ये देश होगा हैवानों का, गुंडों का, पापियों का, काले बाजार शौकियों का, आई हवा निकल जाएगी, जोश बढ़ेगा सेवा का, शांति दूत घर घर में होगे, कोई ना कर सकेगा किसका बाल बाका, नौजवान सब काम करेंगे, सेवा में नहलाएंगे, घर घर में आबादी देकर
ग्राम राज्य कराएंगे, कहलाएंगे, ग्राम स्वराज्य कहलाएंगे. म्हणजे आमचं स्वराज्य, सुराज्य, चांगलं राज्य याची जी संकल्पना महापुरुषांनी पाहिली होती, तर मला असं वाटतं की निश्चित या सिनेमातून तो एक चांगला संदेश समाजापर्यंत दिला. कारण काय झालं पहा की शिक्षणाच्या त्या ठिकाणी पहा अनेक विषय एवढ्या कमी वेळामध्ये अनेक विषय त्यांनी जे गुंतागुंतीचे आहे समाजामध्ये आजच्या तरुण पिढीला ते भेडसावत आहे. त्या सगळ्या गुंतागुंतीचे एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे, दुसरीकडे संस्काराचा प्रश्न आहे, पण इतकी सुंदर गुंफण त्याच्यामध्ये आहे. आणि हे निश्चित आहे की तुम्ही जर बारकाव्याने पाहिलं तर भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे आणि आपण देणारी माणसं आहोत, आपण नवनिर्माण करणारी माणसं आहोत. पण आपण काय केलं की शिक्षणाला नोकरीशी जोडलं. पण या सिनेमातून एक दाखवलंय की तुझी गुलामगिरी सोड आणि तुम्ही कोऑपरेटिव्ह बेसिकवर सगळी मित्रमंडळी एकत्र येऊन एखादा व्यवसाय, एखादा उद्योग उभा करून हजारो हातांना मदतगार बनवू शकता, हजारो हातांना रोजगार देऊ शकता. आणि संत्यांनी ते केलं, त्याचा संतोष झाला, त्यांनी ते दाखवलं. आणि हे निश्चित आहे तुमचे माझी जे बाप दादे होते किंवा आई वडील होते यांनी ज्या संघर्षातून ते सामोरे गेले, आज आमची जे सुखाचे दिवस दिसतात ते त्यांच्या परिश्रमावर अवलंबून आहे. पण ते थांबले नाहीत. म्हणजे त्यांना कोणत्याही डिग्रीने शिकवलं नव्हतं. गाडगे बाबा कुठल्या कॉलेजमध्ये गेले नव्हते, तुकडोजी महाराज तुकाराम कुठल्या कॉलेजमध्ये गेले नव्हते, तरी पण त्यांना समाज जीवनातून अभ्यास करत असताना समाज जीवनाने त्यांना शिकवलं होतं की तू चालताना सत्संगाने चाल, सुसंस्काराने चाल, चांगल्या विचाराला घेऊन चाल आणि चालताना स्वाभिमान ठेव. मी गुलामगिरी करण्यापेक्षा 10 हातांचा मदतगार मी झालो पाहिजे. आणि त्या सिनेमाने तो एक चांगला वेश दिला. आम्ही खूप वर्षापासून बोलत होतो की आम्ही आता मालक बनलो पाहिजे, रोजगार देणारे असलो पाहिजे. आणि तो जो संदेश याच्यातून खरंच आजच्या तरुण पिढीने घ्यावा निश्चित. कारण काय झालं की आता नोकऱ्या संपल्या आहेत आणि आता रिझर्वेशन हा सगळा जो मुद्दा आहे हा इतका क्लिष्ट झालेला आहे. तर आता कुठेतरी मला जसं सरांनी सांगितलं ना, माळी साहेबांनी सांगितलं, आमच्यामध्ये भीक मागण्याची प्रवृत्ती आमच्यात निर्माण केल्या गेली आहे. आम्ही भीक मागणारे नव्हतो. तर ही जी सगळी थीम या पिक्चरने फार कमी वेळात चांगली मांडलेली आहे. मी हेच म्हणेल सगळ्यांना की चळवळीतल्या लोकांनी तर निश्चित पाहायलाच पाहिजे. पण चळवळीपेक्षाही घरामध्ये अनेक टीव्ही सिरियल अशा पाहतात आहे आमच्या आया बहिणी की ज्या टीव्ही सिरियल मधून घराची घरं, कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर ती किती दिवस टिकेल याचा करारनामा आता डोळ्यासमोर येतो. तर ही सगळी प्रॉब्लेम्स या सिनेमाच्या माध्यमातून सुटू शकतात. आणि मी म्हणेल की आपल्या पोरांना या थिएटरमध्ये घेऊन जा आणि त्या पोरांना हा सिनेमा दाखवा, नातेवाईकांना दाखवा. दिवाळीच्या सुगीचे दिवस सुरू आहेत, आपल्याकडे आलेले पाहुणे असतील त्यांना सुद्धा न्या की तुला जर आम्ही काही देव म्हणजे काय देव देत असू, पोरगी आली असेल, जावाई आली असेल, त्यांना आम्ही गिफ्ट देऊन आलो की हे तुला सिनेमा दाखवतोय. ही गिफ्ट जीवनाची आहे. म्हणजे एखादी गिफ्ट तुम्ही दिली ती तुटू शकते, पण ही गिफ्ट तुमच्या जीवनाला घडवू शकते. मला असं वाटतं की हा सिनेमा प्रत्येकाने त्या थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे. आणि माळीसाहेब म्हणाले की एकाहून एक पिक्चर आले पाहिजे. माळीसाहेब आपण लोक सगळे त्या परिस्थितीतून जातो की आपल्याजवळ धन नसते. कारण शेवटी ही इंडस्ट्री एवढी मोठी इंडस्ट्री आहे की या इंडस्ट्रीमध्ये पैशाचा कारण सगळा खेळ करता येतो, पैशाचा खेळ करता येत नाही. तर मला असं वाटतं की आता दानाच्या परिभाषा सुद्धा आम्ही बदलवल्या पाहिजे. आमचं दान आम्ही अशा ठिकाणी दिलं पाहिजे की ज्या दानातून सत्कर्म होईल, ज्यातून तुमची माझी पिढी, कारण आमचा संघर्ष कशासाठी, आम्ही सगळे सामाजिक कार्यात मग्न असलेली माणसं आहोत. तर आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीसाठी हे सगळं करतोय. आम्ही जे कष्ट भोगले ते पुढच्या पिढीला येऊ नये. आणि जयंती सिनेमा त्याच माध्यमातून आपला प्रयत्न करतोय. कारण अशी सिनेमा जर समोर यायची असेल तर समाजाने सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीरतेने उभं राहून आपल्या मेहनतीचा कुठला तरी हिस्सा त्यांच्यापर्यंत दिला पाहिजे असं मला वाटतं. दानाविषयी मला असं म्हणायचं आहे की आपला जो ठीक आहे, आपले लोक गरीब आहे याच्यात काही शक नाही, पण आपला जो पैसा भरपूर आहे, फक्त देण्याची प्रवृत्ती ज्याला म्हणतो मानसिकता डेव्हलप करणं जरुरी आहे जागृतीमुळे. म्हणून मला असं वाटते मी हमेशा प्रबोधन करतो लोकांना की आमचा समाज स्पेशली ओबीसी जर ब्राह्मणाच्या सांगण्यावरून, प्रस्थापित लोकांच्या सांगण्यावरून दगडाच्या देवावर जो पिढ्याने पिढ्या त्याला काही कोणाला दिलं नाही, पण आशावर किंवा अज्ञानामुळे तो पिढ्यानपिढ्या लाखो रुपये खर्च करतो.
जर तो दगडाच्या देवासाठी आपल्या खिशातून लाखो रुपये खर्च करू शकतो, तर त्याच्यामध्ये जर सही थीम, माणुसकीची थीम किंवा खरं धर्म अध्यात्म जर त्याला कळलं तर तो पैशाला कमी करणार नाही. कारण आपला समाज हा तसाही दानी समाज आहे. बळीराजाचे आपण वंशज आहोत आणि बळीराजाला दान देतानाच बटू अम्मानं मारल्याची आख्यायिका आपल्याला बार बार सांगण्यात येते. तर आपण लोक आपल्याजवळ नसेल तरी आपण दानशूर लोक आहोत. फक्त प्रवृत्ती बदलवणं जरुरी आहे. आणि माझा असा दावा आहे की पत्थर के भगवान के म्हणजे दगडाच्या देवावर जर तो लाखो रुपये उडवू शकतो, तर आपल्या महापुरुषाचे विचार, फुले आंबेडकरांचे, शिवाजी महाराज, खरे शिवाजी महाराजांचे विचार जर आपल्या समाजाला कळले अशा सिनेमाद्वारा, तर निश्चितच पैशाची सुद्धा काही कमी पडणार नाही. एक मोठा आशावाद माळी साहेबांना दिला आहे की या प्रकारचे सिनेमे जर येतील तर पैशाची चिंता नाही, कारण ही जर थीम योग्य राहिली तर पैसा येईल, मनपरिवर्तन होतील. रक्षक साहेबांनीही सांगितलं की गिफ्ट करा. अतिशय महत्त्वाचा संदेश आहे की तुम्हाला जर कुणाला आत्ता काही गिफ्ट करायचं असेल दिवाळीसाठी किंवा कुठल्याही सणासाठी किंवा बर्थडे कुणाचे असतील तर त्यांना तिकीट्स गिफ्ट करा. या सिनेमाचा ही मोठी गिफ्ट यावेळी ठरेल आणि जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा. दोन्ही महानुभाव आमच्या स्टुडिओत आले, दोगांचे फार फार आभार. सर, आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, आपला खूब खूब आभार. आप देख रहे हैं आवाज़ इंडिया टीवी. जयंती आज रिलीज हो गई है, आपको जाना है, मगर इस बात का ध्यान रखें क्योंकि फिल्म को बहुत धन लगता है, बहुत पैसा लगता है. अगर आपने डाउनलोड कर लिया या पैरेटेड फिल्म आपने ले ली, कहीं से सेव कर ली और उसे देखते हैं तो इसका सीधा सीधा खामियाजा जो है प्रोड्यूसर, डायरेक्टर और पूरी टीम पर पड़ता है. और ऐसी फिल्म बहुत बार नहीं आती, बहुत सारा पैसा लगता है. इसलिए आवाज़ इंडिया टीवी की ओर से मैं सबको आह्वान करता हूँ कि डाउनलोड किया हुआ, पैरेटेड किया हुआ फिल्म ना देखें. केवल और केवल टिकट खरीद कर ही, थिएटर में जाकर ही पूरे परिवार के साथ, दोस्तों के साथ ये फिल्म देखें. आप देख रहे हैं आवाज़ इंडिया टीवी. देखिए जयंती थिएटर में जाकर.